बॉम्बे हायकोर्ट तर नागपूर खंडपीठासाठी पिऊन या पदाच्या रिक्रुटमेंट आलेली आहे। तर यासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, परंतु भरपूर विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांकडून चुका होत आहे फॉर्म फिलअप करताना। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण फॉर्म कसा भरायचा, 7वीची मार्कशीट लागणार आहे किंवा नाही लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे। आणि चारित्र्य प्रमाणपत्र जे लागेल तुम्हाला ते कोणाचे लागणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर फॉर्म ओपन झाला असेल। तर यामध्ये संपूर्ण माहिती कशी भरायची आपण बघणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे तुम्हाला श्रीमती यामधून सिलेक्ट करायचं। त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट नेम म्हणजे तुमचे नाव, मिडल नेम तुमच्या वडिलाचे नाव आणि इथे तुमचे लास्ट नेम। स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको, प्रॉपर व्यवस्थित इथे तुमचे स्पेलिंग टाईप करा आणि सर्व फॉर्म कॅपिटल लेटरमध्ये भरायचा आहे। त्यानंतर इथे तुमचा पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे। तर या बॉक्समध्ये संपूर्ण ॲड्रेस हा तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे, जोही तुमचा ॲड्रेस असेल। त्यानंतर इथून तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट चूज करायची, इथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा। त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर टाका, इथे ईमेल ID टाका आणि @ नंतर इथे जीमेल आहे की हॉटमेल आहे यामधून तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही मोबाईल नंबर टाका। अशा प्रकारे संपूर्ण माहिती या पेजवरची फिल करा। त्यानंतर इथून तुम्हाला जे जेंडर असेल मेल फिमेल ते सिलेक्ट करावं लागेल। त्यानंतर रिलिजनमध्ये हिंदू मुस्लिम सिख जेही असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुमची कास्ट जनरल OBC SC ST NTD जेही तुमची कास्ट असेल ते तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता। त्यानंतर कास्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची पोट जात, जसं मी ST चूज केली आहे तर इथे गोंड जेही समथिंग असेल तुमची, OBC सिलेक्ट केली असेल कुणबी माडी या संदर्भात तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल। त्यानंतर इथे तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन राहील। त्यानंतर इथून तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे, इथे बघू शकता। तर इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा। त्यानंतर बर्थ प्लेस तुमचा जन्म कुठे झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। त्यानंतर मॅरिटल स्टेटस अनमॅरिड आहे किंवा मॅरिड आहे हे तुम्हाला इथे चूज करायचं आहे। त्यानंतर बघू शकता की सर्वात जे इम्पॉर्टंट यामध्ये पार्ट आहे तो आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन। तर यामधून तुम्हाला पहिले तुमचं एज्युकेशन कोणतं आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, स्ट्रीम टाकू शकता तुम्ही। त्यानंतर इथे स्ट्रीम जर टाकायची असेल यामध्ये जर नाही आली तर तुम्ही ते टाईपसुद्धा करू शकता। त्यानंतर इथे बघा स्कूल, बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी 3मधून तुम्हाला जेही माहिती असेल ते तुम्ही इथे टाईप करू शकता। पासिंग इयर कधी पास झाला आहे, आउट ऑफ मार्क्स म्हणजे किती मार्क्सपैकी 600 पैकी किती मिळाले अशा प्रकारे। तर टोटल मार्क्स किती आहे हे इथे तुम्हाला टाकायचे आहे। मार्क ऑप्टेन म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्हाला इथे टाकायचे आहे। आणि त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज ॲटोमॅटिकली तुम्हाला दिसून पडेल। तर या प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची आहे। तर बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये सिलेक्ट केल्यानंतर संपूर्ण एज्युकेशन येणार आहे। तर सर्वप्रथम 7thला आपल्याला क्लिक करून 7ची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। आणि त्यानंतर 7ची माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज येईल, पर्सेंट आल्यानंतर तिथे ॲड ऑप्शन करायचा आहे। ॲड ऑप्शन केल्यानंतर 7ची इन्फॉर्मेशन ॲड होऊन जाणार। त्यानंतर 9वा वर्ग आणि 8वा वर्ग असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर SSC सिलेक्ट करा, सेम SSCची माहिती पूर्ण फिल करून घ्यायची आहे। त्यानंतर ॲडचं ऑप्शन करा, परत इथून तुम्हाला HSC अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण एज्युकेशन तुमचं PGपर्यंत असेल तर तुम्ही PGपर्यंत टाकू शकता। संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड करत तुम्हाला तुमचे एज्युकेशन फिल करून घ्यायचे आहे। त्यानंतरची इन्फॉर्मेशन बघू शकता। तर डोमेस्टिक इन महाराष्ट्र तर इथे तुम्हाला यस करायचं आहे कारण महाराष्ट्रासाठी पोस्ट आहे म्हणून। त्यानंतर लँग्वेज नोंद इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे 3 याच्यावरती। त्यानंतर विचारण्यात येत आहे की डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहात का, असाल तर यस करा, अदरवाईज नो ठेवा। त्यानंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये म्हणजे एम्प्लॉयमेंट कार्ड जर तुम्ही काढलेलं असेल तर त्याबद्दलची माहिती देऊ शकता। तर इथे यस करून तुम्हाला एम्प्लॉयमेंट कार्ड नंबर टाकावा लागेल आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिथे नो करू शकता। त्यानंतर काही क्रिमिनल रेकॉर्ड केलेले आहे का अशाबद्दल इथे 2-3 क्वेश्चन दिलेले आहे। MPSC UPSC पेपरमधून कधी तुम्हाला डिबार्ड म्हणजे हकललेला आहे का अशा प्रकारे इथे विचारण्यात आलेलं आहे। तर इथून तुम्ही इथे नो करा संपूर्ण ठिकाणी। त्यानंतर इथे बघू शकता कॅरेक्टर सर्टिफिकेट, 2 व्यक्तीकडून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली होती। सर्टिफिकेटसुद्धा PDF मध्ये दिलेलं आहे शेवटच्या पेजला, ते तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा आणि 2 नामांकित व्यक्तीची तुम्ही माहिती त्यावरती आणू शकता। आणि इथे त्यांचं नाव, त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे टीचर असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, लॉयर असेल, या प्रकारे तुम्हाला तिथे डॉक्टर असेल या प्रकारे टाकायचं। त्यानंतर त्यांचा ॲड्रेस सेम, सेकंड पर्सनची इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला ॲड करायची आणि असे 2 पर्सन टाकायचं की जे रिस्पेक्टेबल असणार आहे। तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असेल कोणी तर त्यांचेसुद्धा टाकू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवा की ते तुमचे नातेवाईक नको, नातेवाईक असेल तर ते ॲक्सेप्ट राहणार नाही आहे। आणि ह्या 2 व्यक्तींची नावं लिहिल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा घ्यावे लागेल
कारण जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील, DV राहील, तेव्हा तुम्हाला ते सर्टिफिकेट डॉक्युमेंटमध्ये सबमिट करणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. ते नसेल तर तुमचा फॉर्म, तुमचं सिलेक्शन रिजेक्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी असे 2 व्यक्ती सिलेक्ट करा की जे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतील आणि तुमच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन विचारली तर ते प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊ शकते. अशाबद्दल 2 नामांकित व्यक्तीची नावे तुम्हाला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर इथे SBI कलेक्टची साईट दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला संपूर्ण जे 50 रुपयाचं चालान आहे हे भरायचं आहे. त्यानंतर इथे चालान भरल्यानंतर जो एक नंबर येणार आहे SBI कलेक्ट करून, तो नंबर टाकायचा आणि इथे ज्या दिवशी पेमेंट केलेलं आहे तिथली डेट टाकायची आणि ते अमाऊंट ॲटोमॅटिक आलेलं आहे. इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर तुमच्या जोही लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो असेल आणि सिग्नेचर असेल ही प्रॉपर स्कॅन करा आणि इथे तुम्ही अपलोड करा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकून तुम्ही हा फॉर्म कन्फर्म आणि सबमिट करू शकता. तर एक लक्षात असू द्या, हा फॉर्मला तुम्हाला प्रिव्ह्यू येणार नाही आहे, म्हणजे तुम्ही भरलेला फॉर्म चेक करण्याचं ऑप्शन येणार नाही आहे. त्यामुळे फॉर्म सबमिट न करता परत वर जाऊन संपूर्ण इन्फॉर्मेशन, संपूर्ण म्हणजे एकूण एक स्पेलिंग प्रॉपर चेक करा की कुठे काही मिस्टेक आहे का. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म चेक करा. चेक झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत आहे की सर्व इन्फॉर्मेशन ओके आहे तर तुम्ही आय ॲग्रीला क्लिक करा. आय ॲग्रीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे 10वी-12वीचे डिग्री डिप्लोम्याचे पर्सेंटेज दाखवेल, तुमची जन्मतारीख आणि तुमचा फॉर्म डायरेक्ट सबमिट होऊन जाणार आणि तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तो रजिस्ट्रेशन नंबरनी तुम्ही प्रिंट काढू शकता. तर त्या रजिस्ट्रेशन नंबरला पहिले कॉपी करून घ्या, कारण जेणेकरून जर तुम्हाला मेसेज मेल आला नाही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लवकर मिळू शकत नाही. आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जोही आता मिळालेला आहे, तुमची जन्मतारीख, खाली दिलेला कॅप्चा टाकून तुम्ही जनरेट करा. जनरेट केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तुमचा फॉर्म डायरेक्ट डाउनलोड होऊन जाणार आणि त्या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा तुमच्याकडे प्रॉपर सेव्ह करू शकता. फॉर्म तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मागणार आहे हे लक्षात असू द्या, म्हणून फॉर्मला व्यवस्थित जतन करून ठेवा किंवा प्रिंट काढून तुमच्या फाईलमध्ये ठेवा. जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला फॉर्म हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसोबत मागण्यात येणार आहे, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या. आणि जी पेमेंटची लिंक दिलेली आहे, पेमेंटची लिंक बघू शकता, जिथे पेमेंटची इन्फॉर्मेशन टाकतो आपण तिथे पेमेंटची लिंक दिली आहे. तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर अशा प्रकारे SBI कलेक्टचं ऑप्शन येईल. तर बघू शकता इथे पिऊन, त्यानंतर इथे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन ॲड करी, फर्स्ट नेम, सेकंड नेम, लास्ट नेम, त्यानंतर तुमचा ॲड्रेस जो तुम्ही फॉर्ममध्ये टाकलेला आहे, त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. बघू शकता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ आणि आधार कार्ड नंबर हा तुम्ही इथे इन्सर्ट करा. त्यानंतर रिमार्क टाकायची गरज नाही आहे. इथे तुम्हाला परत तुमचे नाव बघू शकता, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID टाका. त्यानंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि नेक्स्टला क्लिक करा. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेला चालानचा फॉर्म तुम्हाला दिसून पडेल. चालानचा फॉर्म दिसल्यानंतर तुम्हाला तिथून पेचं ऑप्शन येईल. पे केल्यानंतर तुम्ही बारकोड येईल, बारकोडवरून तुम्ही हे जे पेमेंट आहे 50 रुपयाचं पेमेंट करू शकता आणि तिथून तुम्हाला एक चालान नंबर येईल. तो चालान नंबर आपल्याला फॉर्ममध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे हे चालानसुद्धा तुम्ही पेड करू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करून घ्या. काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट करू शकता आणि चालानची आणि फॉर्मची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा, जेणेकरून सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर बॉम्बे हायकोर्ट नागपूरबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.